दर्याचा राजा मानल्या गेलेल्या सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याच्या रौद्र रूपाला शांत करणारी श्रद्धा आणि कोळी बांधवांचा अथंग उत्साह हीच खरी ओळख आहे नारळी पौर्णिमेची. श्रावण महिन्याची सुरुवात झाली की पावसाच्या मंद सरींसोबत सणांची एक सुंदर मालिका सुरू होते आणि या सगळ्या सणांमध्ये माझ्या मनाला सर्वात जास्त भुरळ घालतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा. हा दिवस आला की किनारपट्टीवरच्या कोळीवाड्यात आणि आमच्या घरातही एक वेगळाच उत्साह संचारतो. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि समुद्राशी असलेले अनोखे नाते जपणारा हा सण मला नेहमीच खूप लोभस वाटतो. नारळी पौर्णिमेमागे एक मोठा नैसर्गिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. पावसाळ्यात उधाणलेला समुद्र शांत व्हावा, त्याचा कोप टळावा आणि पुन्हा एकदा मच्छीमार बांधवांना सुखरूप सागरात जाता यावे म्हणून हा सण साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार वरुणदेव ही जल आणि समुद्राची देवता मानली जाते. पुरातनात अशी कथा सांगितली जाते की समुद्राच्या संकटापासून रक्षण व्हावे आणि कोळी बांधवांना उदंड मत्स्य संपत्ती लाभावी म्हणून वरुण देवतांना सोन्याचा मुलामा दिलेला अथवा उत्तम प्रतीचा नारळ अर्पण केला जातो. नारळाला हिंदू संस्कृतीत श्रीफळ मानले जाते, जे शुभ आणि पवित्रेचे प्रतीक आहे. जेव्हा लाटांच्या साक्षीने भक्तिभावाने समुद्रात नारळ अर्पण केला जातो तेव्हा तो क्षण डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सकाळपासूनच कोळीवाड्यात वाजणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांचे सूर आणि सजवलेल्या बोटींचा रंगीबिरंगी थाट मनाला मोहून टाकतो. समुद्राची पूजा करून नवीन मासेमारीच्या हंगामाची सुरुवात केली जाते. घराघरांमध्ये आईने बनवलेल्या खमंग नारळी भाताचा आणि नारळाच्या गोड लाडूंचा दरवळणारा सुगंध सणांचा आनंद द्विगुणित करतो. याच दिवशी बहीण भावाच्या अथांग प्रेमाचे प्रतीक असलेली रक्षाबंधनही साजरी होते. त्यामुळे घराघरात आनंदाची एक वेगळीच लहर असते. माझ्यासाठी नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नसून निसर्गाच्या विशाल रूपापुढे नतमस्तक होण्याचा आणि त्याचा आदर करण्याचा दिवस आहे. समुद्राची प्रचंड ताकद आणि मानवाचे त्यावरील अवलंबित्व या सणातून अधोरेखित होते. निसर्ग आपल्याला जे काही भरभरून देतो त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची शिकवण देणारा हा सण माझ्या बालमनावर नेहमीच एक खोल आणि सकारात्मक संस्कार उमटवून जातो. मित्रांनो, तुम्हाला नारळी पौर्णिमा हा निबंध आवडला असेल तर ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.